मित्रांनो, NCERTच्या पॉलिटिकल सायन्सच्या टेक्स्टबुकमध्ये बदल करण्यासाठी RSSशी संबंधित असलेल्या लोकांची मदत घेण्यात येणार आहे. NCERT 11वी आणि 12वी या 2 वर्गांच्या पॉलिटिकल सायन्स या पुस्तकाचे निर्माण करत आहे, ज्यामध्ये भारताच्या सांस्कृतिक वारशावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे हे पुस्तक निर्माण करणाऱ्या लोकांमध्ये 4 लोक हे RSSशी संबंधित आहेत किंवा ABVP आणि BJPशी संबंधित आहेत. ही 4 लोक पुढील प्रमाणे आहेत. यदुनाथ देशपांडे, जे ABVPचे माजी मेंबर होते, तसेच BJPचे पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेले आहे. दुसरे आहेत प्रशांत दिवेकर, जे RSSशी संबंधित असलेल्या जनप्रबोधिनीशी संबंधित आहेत. तिसरे आहेत वंदना मिश्रा, ज्या JNU मध्ये प्रोफेसर आहेत आणि ABVPच्या माजी नॅशनल सेक्रेटरी सुद्धा होत्या. आणि चौथे आहेत रवी रमेशचंद्र शुक्ला, जे RSSशी संबंधित असलेल्या एका पब्लिकेशनशी संबंधित आहेत. पॉलिटिकल ॲनालिस्ट असलेले संदीप शास्त्री हे या पुस्तकाच्या टेक्स्टबुक निर्माणाच्या टीमचे नेतृत्व करणार आहेत. मित्रांनो, 11वीचे जे पॉलिटिकल सायन्सचे पुस्तक आहे ते नोव्हेंबरमध्ये पब्लिश करण्यात येणार आहे आणि 12वीचे जे पुस्तक आहे ते पुढच्या वर्षीच्या जुलैमध्ये पब्लिश करण्यात येणार आहे. मित्रांनो, या पुस्तकांमध्ये भारताच्या सांस्कृतिक वारशावर आणि ज्ञान संस्थांवर भर देण्यात आला असला तरी यामध्ये असलेल्या RSSशी संबंधित असलेल्या लोकांमुळे हा सध्या चर्चेचा विषय बनत आहे. तुम्हाला याविषयी काय वाटते हे कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच परिवर्तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.